नमस्कार, कृषी जग या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. आपण जर समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं तर अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण होऊ लागला आहे. तसेच बंगालच्या उपसागरातही मोठ्या प्रमाणात बाष्प निर्माण होऊ लागला आहे. एकंदरीत परिस्थिती पाहता आज महाराष्ट्रात आणि इतर राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण जर एकंदरीत पुढील 7 दिवसाचा अंदाज पाहिला तर मृग नक्षत्रात महाराष्ट्रात कोणत्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच आपण काही मॉडेलचा आधार घेतला आहे तर यात असे दिसते की कोकण किनारपट्टीतील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, अहमदनगर तसेच नंदुरबारच्या काही भागात चांगल्या पावसाची शक्यता आहे. तसेच जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या ठिकाणी सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात मात्र मृग नक्षत्राच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सामान्य किंवा कमी पावसाची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण राज्यात कमी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पेरणीचा निर्णय स्थानिक पातळीवर पडलेला पाऊसमान बघून करण्याची गरज आहे.